नमस्कार. आत्ता आपण आहोत दापोली येथील आसूद येथील श्री केशवराज मंदिर येथे. आता आपण श्री केशवराजच्या दर्शनाला जातो. इथे वरती आपल्याला बरंच चढावरनं श्री केशवराज मंदिरामध्ये जायचं आहे. तर आता तुम्हाला सगळं डिटेलमध्ये व्हिडिओ पुढे बघायला मिळेल. श्री क्षेत्र केशवराज मंदिर आसूद दापोली. बघा, आता तुम्हाला जाताना सगळा पूर्ण नदीचा व्ह्यू आहे. नदीवरती एक पूल बांधलेला आहे. त्या पुलावरनं वर जाऊन काही पायऱ्या आपल्याला वर जायचं आहे. मग केशवराज मंदिर आपल्याला दिसणार आहे. तर बघा, नदीचा व्ह्यू तुम्हाला दाखवा. अतिशय सुंदर व्ह्यू आहे इथून. पहा, माझ्या मागच्या पायऱ्या दिसत आहेत. त्या सगळ्या पायऱ्या जातात श्री केशवराज मंदिराकडे. पांडवकालीन मंदिर आहे. अतिशय जुनं सुरेख मंदिर. बऱ्याच लोकांचं कुलदैवतसुद्धा आहे. तर या पायऱ्या करून वर गेल्या की आपल्याला मंदिर लागणार आहे. नदीच्या काठाचे मंदिर आहे. अतिशय सुंदर. चला तर मग पाहूया. या सर्व पायऱ्या चढून आपण आता श्री केशवराज मंदिर परिसरात आलेलो आहोत. आता मागे मंदिर आहे. चला तर आपण दर्शन घेऊया. आता आपण जे बघतोय या गोमुखातून सतत 12 महिने पाणी असते. आंब्याच्या बुंद्यातून जिवंत झऱ्याने शुद्ध व निर्मळ पिण्याचे पाणी येते. चला तर आता आपण पाहूया मंदिर परिसर.